घड्याळ हे चिन्ह अजितदादा यांना दिलं असलं तरी अजितदादांना या घड्याळाची चिंता कायम आहे आणि ती चिंता आज अजित पवार यांनी पुण्यामध्ये बोलून दाखवलेली आहे। घड्याळाला भाजप आणि शिवसेनेचे मतदार हे मतदान करत नाहीत। मतदारांना सांगा की बारामती आणि शिरूरमध्ये आपलं घड्याळ हे चिन्ह आहे असं आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आणि मित्रपक्षांना सुद्धा केलंय। तर दुसरीकडे मोदी बागेमध्ये पवारांच्या भेटीगाठींना नेत्यांची रीग लागलेली दिसतेय। त्यामुळे घड्याळ आणि तुतारीच्या रेसमध्ये टायमिंग नेमकं कोण साधणार हे बघणं महत्त्वाचं आहे। आज घड्याळाबद्दल चिंता व्यक्त करताना अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। कमळ आणि पलीकडे अनंतसरला गेलं की तिथं घड्याळ आहे अशा पद्धतीनं आणि मावळामध्ये गेला म्हणजे चिंचवड पिंपरी आणि मावळ या ठिकाणी आपली खूप धनुष्यबाण आहे। आता सगळ्यांना ही गुण मतदारांच्या पर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचं काम आणि इथं घड्याळाला इथं खडक असल्यामध्ये घड्याळाला मतदार हे फार कधी पडलेलं नाहीये। अनेकदा इथं आम्ही जे उमेदवार दिले त्यांचा पराभव झाला। एकदा कुठं बांधता येता इथं आम्ही निवडणुकीत 3-1 पर्यंत आणलेलं होतं, परंतु तिथंही पोटनिवडणूक होते भिमरावनी भाजपच्या हक्काच्या कार्यकर्त्यांच्यामुळे यश मिळवलं आणि त्याच्यानंतर सातत्याने आपल्याला ती गोष्ट पाहायला मिळालेली आहे।